गुड मॉर्निंग मित्रांनो. आत्ताच आपला नाश्ता झाला आहे. आता 8 वाजता आपण कामाख्याला जाणार आहोत. कामाख्या म्हणजे शक्तिपीठांपैकी एक आहे आणि तिकडून आपण आल्यानंतर हॉटेलला लंच करणार आणि आपलं फ्लाईट आहे संध्याकाळी 6:15ला. तर आपण लंच करून 3 वाजता इकडून निघू, कारण का आपल्याला वाटेत बालाजी मंदिरसुद्धा करून जायचं आहे. त्यामुळे आम्ही आता कामाख्या मंदिरात पोचलो आहे. बघू शकता इथे मंदिर आहे, मेन मंदिर. आपण आता कामाख्याच्या इथेच आहोत अजून. इथे खाली मेन मंदिर आहे आणि ही जी जाळी दिसते समोर, ही पूर्ण जाळी आहे. तिथून VIP ला नसते, टी व्हीवरपासून चालू होते. तुमच्या जर कोण ओळखीचं असेल तर तुम्हाला 5 ते 6 तासात दर्शन होऊ शकतं, किंवा नसेल कोणतं 500चा VIP पासकडून तुम्ही 6 तास 7 तास तुम्हाला लागू शकतात. आता आंदोलन झालं आहे. आता आम्ही निघालो एअरपोर्टसाठी. एअरपोर्ट 17 किलोमीटरचं आहे, पण आम्हाला वाटेत बालाजी मंदिर करून जायचं असल्या कारणाने आम्ही थोडे लवकर निघतो आहे. आणि आज आकाश पण एकदम क्लिअर आहे, पण काही गॅरंटी नाही आहे, पाऊस कधी पण येऊ शकतो. पण आता आलो आहे बालाजी मंदिरला. इथे गोपुर आहे आणि इथे आतमध्ये मंदिर आहे. तुम्हाला मी बोललो होतो तसंच आत्ता 5 मिनिटांनी पाऊस सुरू झाला आहे. मगाशी ऊन होतं, आम्ही हॉटेलवर निघालो तेव्हा पूर्ण सगळं भिजवलं आहे. हे आहे गुवाहाटी एअरपोर्ट. नवीनच झालं आहे आता, अजून 1 वर्ष पण झालेलं नाही ओपन होऊन. गुवाहाटी एअरपोर्टला आलो आहे, नवीनच झालं आहे. बघू शकता खूप सुंदर आहे. तिथे हा इंडियाचा फ्लॅग लावला मोठा. हे पूर्ण पाईपचं बनवलं आहे त्यांनी. नवीन गाडी बिडी आत उभ्या केल्या त्यांनी. आमचं फ्लाईट अर्ध्या तासात डिले आहे. तर आत्ता जस्ट फ्लाईटमध्ये बसलो आहे आम्ही. मधलं सीट मिळालं, विंडो आहे पण ठीक आहे. विंग्स माझी आहेत. सी यू. आम्ही आता जस्ट मुंबई लँड झालो आहे. आता आमची 12 वाजताची ट्रेन आहे, तुगाडी एक्सप्रेस रत्नागिरी. आज पॉसिबल आहे, मी तर लवकर तिकडनं सामान घेऊन येणार आहोत. फायनली आपण इन टाईम दादर स्टेशनला पोचलो आहे. ट्रेन लागलेली आहे, जास्त गर्दी पण नाही. आत्ताच मी ट्रेनमध्ये बसलो आहे. आणि तुम्हाला आपले ब्लॉग आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ब्लॉग रेग्युलर करण्याचा प्रयत्न करणार आहे नक्की, पण शॉर्ट्स मी टाकलं ट्रेनमध्ये. ओके, थँक्यू.